सर्वांना गुड मॉर्निंग. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त. आम्ही पण मस्त. तर आज हा व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते. तर मला खूप आनंद वाटतोय, कारण का गावी ना, माझं गाव तर चिपळूण तालुक्यामध्ये सावर्डा आहे ना, तर तिथं राजच्या मेडिकलचं ओपनिंग होतं मंगळवारी 14 तारखेला. तर हे बघा किती छान सजवलंय, तुम्ही बघू शकता फुलांनी वगैरे. हा मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते, कारण का ज्या चांगल्या गोष्टी असतात ते मला तुम्हाला पण दाखवायच्या असतात, त्यामुळे मी करते. तर ह्या दुकानच्या आजूबाजूचा परिसर आहे. तर खाली दुकान आहे आणि वरती राहायला आहे. तर त्यामुळे जास्त लूक येतोय दुकानला, कारण खूप फ्रेश हवा आहे. फुलझाडं आहेत, शोची झाडं आहेत, नारळाचं झाड आहे आणि बाजारपेठेतच आहे हे दुकान. त्यामुळे जास्त म्हणजे जास्त चांगलं वाटतंय आणि त्याचं हे मेडिकल चांगलं चालेल पण, आणि तुमचे पण आशीर्वाद असू द्या व्हिडिओ मार्फत, त्याला यश भेटू दे, त्याची प्रगती होऊ दे चांगली. तर असं तुमचा पण आशीर्वाद असू द्या. तर तुमच्याने आमचे स्वामींच्या कृपेने सुखाचे आनंदाचे दिवस येऊ देत कायम आयुष्यामध्ये, आणि आणि सगळ्यांना यश लाभू दे, आणि सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये हॅपी दिवाळी. सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव येऊ देत स्वामींच्या कृपेने तुमच्या आणि आमच्या. तर हे बघा रितिकाची कशी लुडबुड लुडबुड चाललेली असते. रितिका तशी तर खूप गोड मुलगी आहे, कारण ना ती, आता लहान मुलं मी म्हणत नाही, सगळेच चांगले असतात, पण तिचं बोलण्याचं जी हे गोष्ट असते ना, ती तिची आई तर जॉब करते, त्यामुळे ती आजी आजोबांजवळच जास्त असते. तर ती बोलताना आजी आजोबांजवळ कधीच उलटा शब्द करत नाही. कोणतीही गोष्ट असू दे, ती रिस्पेक्ट देऊनच बोलते. जे काय तिला सांगायचं ते रिस्पेक्ट देऊनच सांगते. तर हे भटजी काका आहे ते गणेश पूजन चालू आहे राजच्या मेडिकलचं. तर गणेश पूजनला त्यालाच बसवलं होतं, कारण तोच चालवणार आहे, तर त्याच्याच हातून श्री गणेशा झालाच पाहिजे, म्हणून त्याला त्याच्या हातूनच गणेश पूजन केलेलं आहे. तर ते भटजी काका जे बोलतायत ना मंत्र वगैरे, तर मी ना म्यूट करून ठेवलेलं आहे, तरी पण मी तुम्हाला ते मंत्र तुमच्या कानावर पडावेत म्हणून मी सांगते. तर ते असे बोलत होते, ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः. सुरुवातीला तर त्यांनी ओम गणेशाय नमः असं बोललं होतं, आणि गायत्री मंत्र, आणि दुसरा एक सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तर हा एक मंत्र बोललेला आहे. आणि तर खूप छान वाटत होतं ते, त्यांचा जो आवाज असतो, सकाळचं वातावरण असतं, तर खूप प्रसन्न वाटतं जेव्हा अशा पूजा वगैरे असतात. तर पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते, वातावरण निर्मिती होते, तर सगळे आनंदी असतात, त्यामुळे खूपच छान वाटतं. सगळे आता आम्ही तर पाहुण्यांना वगैरे जास्त काही बोलवलं नव्हतं, फक्त घरातलेच होते. तर सकाळची बघा किती छान तयारी झालेली आहे, गणेश पूजन चालू आहे. आणि ओपनिंग मला असं वाटतं 11 वाजता झालं त्याचं ओपनिंग. हां, आणि वहिनी रांगोळी काढते. तर हे सगळं स्वच्छता वगैरे करून, खुर्च्या वगैरे मांडून, सगळं पाहुण्यांची तयारी झालेली आहे ओपनिंगची. तर गावातले जे प्रतिष्ठित लोक आहेत, जे बिझनेसचे अध्यक्ष आहेत, सरपंच आहेत, त्यांच्याच हस्ते ओपनिंग केलं होतं. तर हे सगळ्या पूजा केलेल्या आहेत. नंतरचे लॅपटॉप म्हणा वगैरे बाकीच्या गोष्टी आहेत ना, गल्ला आपला पैशाचा, जिथं लक्ष्मी येऊन बसणार आहे, स्थिर होणार आहे, त्याची पूजा करून घेतली. हे सगळं त्याच्या हातूनच सगळं करून घेतलेलं आहे. आणि कोणतीही पूजा करायच्या आधी आपल्याला जे भटजी काका सांगतात की आई वडिलांच्या की जे मोठे कोण असतील घरात त्यांच्या नमस्कार कर, त्यांचे आशीर्वाद घे. कोणता पण कार्यक्रम, शुभ कार्य जेव्हा असते, तेव्हा आपण मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात, नंतर शुभ कार्याला सुरुवात करायची असते. तर हे बघा, काही मी ओपनिंगचे फोटो तुम्हाला शेअर करते. तर फोटो हे तुम्हाला दिसत आहेत. तर मी व्हिडिओ घ्यायला ना तसं दुसरा माणूसच लागतं, ज्याच्या घरात कार्यक्रम असतात ते व्हिडिओ नाही घेऊ शकत, कारण जे आपले पाहुणे मंडळी आलेले असतात त्यांना आपण बोलवलेलं असतं, तर त्यांच्याकडे थोडं लक्ष पण द्यावं लागतं आपल्याला, त्यांचा मान पण बघायलाच लागतो. तरी पण वडिलांनी 2-4 घेतलेत व्हिडिओ माझ्यासाठी. दुसरं तर कोण घेणार नाही, कारण सगळे पाहुण्यांमध्ये बिझी होते. कारण मग व्हिडिओ जर घेत बसले तर ते चांगलं नाही वाटत ना. मग येणाऱ्या माणसांना पण मान दिला पाहिजे ना, त्यामुळं आपण त्यांना त्यासाठीच बोलवलं ना. आणि हे आज
दुसऱ्या दिवशी आम्ही ना खरेदी करायला गेलो. तसं तर आम्ही खरेदी करायला गेलो तर आम्ही साड्याच घ्यायच्या होत्या आम्हाला लक्ष्मीपूजन दिवशी नेसण्यासाठी. तर आम्ही ना ड्रेसच घेऊन आलो. आता काय करायचं? तर नाहीतरी हे ब्लाऊज शिवून मिळाला नसता. पण तरी पण आम्ही रेडीमेड ब्लाऊज असणाऱ्या साड्या खरेदी करणार होतो. तर हे जे ड्रेस दिसतायत ना तुम्हाला तर असे काही एवढे हे नाही आहेत. 3,500, 5,000, 4,500 असे त्यांचे प्राईस आहेत. तरीसुद्धा आम्ही 1-2 सिलेक्ट केलेत त्यातले. तर त्यातला कोणता तुम्हाला आवडला आणि आम्ही कोणता सिलेक्ट केला असेल हे तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आता ज्या दाखवलेत ना त्यातला एक ड्रेस आम्ही घेतला आणि दुसरा आहे तो व्हिडिओमध्ये नाही घेतला कारण ते अलाउड करत नव्हते व्हिडिओ घ्यायला. जे दुकानदार होते ते त्यांना असं वाटतं की इथले जे चांगले पीस आहेत त्याचा व्हिडिओ फोटो करून दुसऱ्या दुकानात विकायला वगैरे असं करतात ना, तर ते स्वतःच्या दुकानात विकायला ठेवतील तसले मागून म्हणून ते देत नव्हते, अलाउड करत नव्हते व्हिडिओ घ्यायला. तर आम्ही सांगितलं आम्ही तसं काही नाही, आमचं चॅनल आहे म्हणून त्यांनी 2-4 व्हिडिओ घेऊन दिले आम्हाला. तर भूक लागली होती खूप. असं बाजारात गेल्यावर तुम्हाला माहितीच असेल चालून पण पाय दुखतात आणि भूक पण लागते. मग आम्ही घेतला उसाचा रस. या तुम्ही पण रस प्यायला. तर रस पिल्यावर खूप आमचा जीव शांत झाला. पोटोबा केल्यानंतर आम्ही परत सोनूचे कपडे घ्यायचे होते म्हणून आम्ही दुसऱ्या जे मुलांचे कपडे मिळतात ना त्या दुकानात गेलो होतो. तर काय शर्ट होते, कुर्ते होते ते पण बघितले, व्हिडिओ कॉल करून घरी दाखवले. तर तेवढ्या वेळात मी पण संधी घेतली, संधी साधू व्हिडिओ घेतलेत 1-2 हे पण आणि बिल पे केलं आणि निघालो मग घरी यायला. तर दुकानच्या बाहेर आल्यावर मग इकडे तिकडे बघत होतो पण बाहेर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे बघा. आणि रांगोळ्या, दिवे ते असतात ना तोरणं फुलांचे ते ना इतके सुंदर सुंदर होते बापरे. पण मी घेतले असते व्हिडिओ पण ना खूपच गर्दी होती की असं व्हिडिओ घ्यायला ना कोणी मोबाईल पाठच्या पाठी उडवला तर कळणार पण नाही, खूप गर्दी होती. त्यामुळे मी थोडी घाबरत पण होती. आणि इकडे बघा रितिका मॅडमचं काय चाललंय, ते पणत्या रंगवत बसलेत आणि खरंच रितिका खूप छान पणत्या रंगवते. मला असं वाटतं 2-2.5 वर्षाची होती तेव्हापासून तिच्या आईनी ना तिला असं काही नाही कशात ना कशात तरी गुंतवून ठेवते. ड्रॉइंग म्हणा, पेंटिंग म्हणा. आता दिवाळी आली तर पणत्याला कलर करत बसते ती आणि तिला आता सवय पण लागली हे असं वेगळं काहीतरी करण्याची आणि खूपच छान रंगवते. इकडचा कलर तिकडं नाही जात अजिबात. हे मनी बघा मी ना तिला मोबाईलमध्ये घेतलेलं आहे कारण ती झोपली होती, खूप छान ती झोपली होती. तर मी व्हिडिओ घ्यायला लागल्यानंतर ती लागली इकडे-तिकडे उड्या मारायला. आणि सकाळचं खूप छान वातावरण आहे बघू शकता तुम्ही. हे बघा सगळीकडे गॅलरीत ऊन येत असतं आणि हे नेट लावलंय ना ते मी अर्धच लावलंय कारण का मला ना असं पूर्ण नेट लावलं की कोंडून ठेवल्यासारखं वाटतं. एक तर दरवाजा बंद राहतो आणि त्यामुळे हे सगळीकडे जाळ्या लावल्यावर लयच त्रास वाटतो. हे सगळ्या काच वगैरे पुसून काढल्यानंतर ना ते व्हिडिओ ते क्लिनिंगचं दाखवलं ना त्याच्यात मोठा होत होता म्हणून मी ठेवले होते हे सगळे आणि काच वगैरे पुसून घेतल्यानंतर हे दाखवते तुम्हाला कारण घेतले होते म्हणून मी आता ह्याच्यासोबत शेअर करते. तर हे गॅलरी आहे ना इकडे बेडरूमची गॅलरी इकडे पण मी नेट लावून घेतलंय कारण खूपच कबूतर त्रास देतात. कबूतरचे तुम्हाला माहिती असतं आता बऱ्याच गोष्टी त्यांच्या ज्या शिटलेल्या असतात ना त्याच्यामुळे आपल्या माणसांच्या हृदयाला हार्टला खूप त्रास होतोय आणि खूप आजारी माणूस पडतोय की त्याची म्हणजे मी सांगायची गरज नाही. ते यूट्यूबवर बऱ्याच गोष्टी अशा होत आहेत की ते माणसं आजारी पडतायत आणि मग त्यांना खूपच संकटाशी सामना द्यायला लागतोय ते कबुतरांच्या शिटल्याच्या वासाने. तर इकडे पण मी नेट लावून घेतलेलं आहे, फक्त किचनच्या गॅलरीला राहिलेलं आहे. तर हे मिशोवरून मी ऑनलाईन मागवलं होतं हे. तर जास्त महाग पण नाही आहे, कमीच किमतीचं आहे. 200चं काहीतरी आहे. 200चंच आहे. तर त्या कमी किमतीचंच आहे. तरीसुद्धा कबूतर येत नाही. चला ठीक आहे म्हटलं आपलं आपलं काम तरी झालं मस्तपैकी. आता तिकडच्या गॅलरीत अर्धं लावलंय ना त्यामुळे तिकडे येतीलच एखाद्या वेळेस. आता हे फरशी वगैरे पुसून घेतल्यानंतर इकडं पाणी सगळं ओतून दिलं मी गॅलरीत. लायझॉलचं पाणी होतं त्यामुळे इकडं वेगळं लायझॉल टाकायची काही गरज नाही आहे. सगळं क्लीन होऊन गेलं आणि ही गॅलरी आहे ना कपडे सुकत टाकण्यासाठी आहे. अशा 2 गॅलरी आहेत कपडे सुकत टाकण्यासाठी. हॉलला एक आहे आणि बेडरूमला आहे. कधी-कधी आपल्या कपड्यातनं पाणी गळतं ना तर ते पाय वगैरे घसरू नये म्हणून कपडे सुकत टाकण्यासाठी खास गॅलरी आहेत त्या. आणि माझी तांब्या पितळाची ना भांडी घासायची राहिली होती तर
पितांबरीने घासल्यावर नख काळी होतात ना, तर असं मी जरा वेगळी ट्रिक वापरलेली आहे. ती एक दिवशी तुम्हाला दाखवेन नक्की कधीतरी. तर त्याच्याने नख वगैरे बोटं काळी नव्हती पडली आणि लगेचच क्लीन झाली होती. तर त्यामुळे मी तुम्हाला दाखवते बघा किती स्वच्छ झाले. दिवे पण घासून घेतले त्याच्यासोबत. एक देवाला तांब्या भरून ठेवलाय. ही कळशी तर माझी मार्गशीर्ष महिन्यात पूजा करण्यासाठी असते आणि हा तांब्या देवाला भरून ठेवला. एक देवपूजाला होऊन जाईल पाणी. तुळशीला पाणी घालायला, सूर्याला अर्घ्य देण्यासाठी मी पाणी भरून ठेवते सकाळचं. कारण सकाळचं नळाला आमच्याकडे पाणी नसताना खूप त्रासदायक वाटतं, त्यामुळे सारखं कळशीतनं ओतून घ्यायचं. आणि हे लटकन बघा, ह्याला ना 3-4 वर्ष होऊन गेले तरी ते नव्यासारखे दिसतात एकदम. खरंच खूप छान आहेत आणि एकदम असं जास्त हे नाही, किंमत नाही आहे त्याची, तरी पण खूप छान दिसतात आणि नव्यासारखे वाटतात. हे फुलं आहेत ना, त्यांना ना वेगळं काही खत पाणी घालायची गरजच नाही लागत. रोज 3-4 फुलं येतच असतात. हे ना मी माझ्या मावशीकडून आणलं होतं फलटणवरून. तर तिच्याकडं तर खूप छान फुलांची बाग आहे, तर तिथनं आणले होते थोडेसे. ॲक्वागार्डमध्ये ना बाहेरची झाडं दिसतात बघा तुम्हाला. दिसतात का नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर बाय, टेक केअर.